नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेजला विचारलेले एमपीएससी ला काही क्वेश्चन बघणार आहोत. हा पहिला क्वेश्चन कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 ला विचारलाय. प्रश्न असा आहे, एका गावात मराठी जाणणारे 82% लोक आहेत. मराठी जाणणारे किती आहेत? 82% लोक आहेत. त्याच्यानंतर हिंदी जाणणारे सांगितले त्यांनी, तर हिंदी जाणणारे किती आहेत? तर 76% लोक आहेत. दोन्ही जाणणारे 2244 आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील, न जाणणारे जर 8% असतील तर 100% मधून 8% गेले म्हणजे उरले किती? 92%. तर हे 92% दोन्ही भाषा जाणणारे असतील, बरोबर आहे. तर जे दोन्ही भाषा जाणणारे आहेत 92%, ते काय करायचे? तुम्हाला मायनस करायचे, बरोबर आहे. बघा, मराठी जाणणारे किती? 82%, हिंदी जाणणारे किती? 76%, आणि दोन्ही भाषा जाणणारे किती? ते मायनस करायचे, किती? 92%. तर त्याच्यावर तुम्हाला दोन्ही भाषांचे जाणणारे भेटतील. बघा किती आलं? 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 158 मधून 92 गेले, 8 मधून 2 गेले, 6 उरले, 15तून 9 गेले, किती उरले? 6 उरले. 66% आपल्याकडे आहेत जे दोन्ही भाषा जाणणारे आहेत. आणि क्वेश्चन मध्ये त्याची व्हॅल्यू सांगितल्या 2244 लोक असे आहेत जे दोन्ही भाषा जाणतात. तर त्या गावची लोकसंख्या किती होती? तर टक्केवारीमध्ये 100% असत्या, तर 100% बरोबर किती? ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 100 गुणिले 2244 भागिले 66 येईल. 11 सकी 66, 11 दोन्ही 22, 0 11 चोक 44. 6 जर कॅन्सल केलं तर 6 त्रिक 18, 2 उरले 24 झाले, 6 चोक 24, म्हणून आन्सर आलेला आहे 34 गुणिले 100. म्हणून त्या गावची लोकसंख्या असेल 3400. किती असेल? 3400. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 ला विचारलाय. 70 व्यक्ती आहेत, ठीक आहे. तर हा सुद्धा व्हेन डायग्रामचाच क्वेश्चन आहे. ह्याला आपण सॉल्व्ह करूया व्हेन डायग्राम पद्धतीनं. बघा किती व्यक्ती आहेत? तर 70 व्यक्ती आहेत. 70 व्यक्तीमध्ये चहा पिणारे आहेत काही, त्याच्यानंतर काही दूध पिणारे आहेत, आणि हा जो मधला कॉमन पार्ट असणार आहे, तर हा कॉमन पार्ट म्हणजे दोन्ही पिणारे असतील, म्हणजे कुणी चहाही पिणारा असेल आणि कुणी दूधही पिणारा असेल. 70 व्यक्तीच्या गटात 28 व्यक्ती फक्त चहा पितात, म्हणजे ही इथं येईल 28. त्यांनी असं म्हणलं असतं चहा पिणारे, तर बाहेर आलं असतं. फक्त चहा पिणारे म्हणजे मध्ये येणार आहे. 32 व्यक्ती चहा आणि दूध पितात, दोन्ही पिणारे आहेत, ते 32 व्यक्ती आहेत. आणि फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या काढायची, म्हणजे माहित नाही, सपोज एक्स पकडू. तर हे टोटल 70 कसं बनणार आहे? तर फक्त चहा पिणारे 28, दोन्ही पिणारे 32, आणि फक्त दूध पिणारे एक्स. ह्याला केलं आणि 70 मधून मायनस केलं तर फक्त दूध पिणाऱ्यांची व्हॅल्यू भेटून जाईल. तर हे 70 इज इक्वल्स टू 8 आणि 2 10, चाला 1 4 आणि 2 6, 60 प्लस एक्स इकडे 60 इकडे मायनस मध्ये येतील, म्हणून 70 मायनस 60 बरोबर एक्स. म्हणून 70 मधून 60 गेले, 10 उरले, म्हणून एक्स म्हणजेच काय? तर हे फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या, तर ती 10 आलेली आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 10, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा कंबाईंड प्रिलिम्स 2022 ला विचारलाय. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. किती आहेत? 80 खेळाडू आहेत, आणि 2 स्पोर्ट्स खेळणारे आहेत. कोणते कोणते आहेत? पहिले जे खेळाडू आहेत ते कबड्डी खेळणारे आहेत. त्याच्यानंतर दुसरा स्पोर्ट्स खेळणारे आहेत ते आहेत कोणता? क्रिकेट खेळणारे आहेत, क्रिकेट खेळणारे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मधला कॉमन पार्ट असणार आहे ते दोन्ही खेळणारे आहेत, म्हणजे कबड्डी पण आणि क्रिकेट पण. आणि टोटल आहेत 80. 80 पैकी 36 खेळाडू कबड्डी खेळतात म्हणलंय. फक्त कबड्डी म्हणलं असतं तर मध्ये आलं असतं, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे ते बाहेर जाणार. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, क्रिकेट म्हणले म्हणून पूर्ण सर्कलची व्हॅल्यू ते बाहेर येणार. आणि 12 खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळतात, हे मध्ये येणार आहे. मला सांगा फक्त कबड्डी खेळणारे कसे काढणार? टोटल 36 आहे, 36 मधून जर 12 मायनस केलं तर 6 2 2 गेले, 4 उरले, 3तून गेला 2, म्हणजे फक्त कबड्डी खेळणारी 24. फक्त क्रिकेट खेळणारे कसे काढणार? 48 मधून 12 मायनस करा. जर 48 मधून 12 मायनस केले तर 8तून 2 गेले, 6 उरले, 4 मधून 1 गेला, 3 उरला, म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे 36 असतील. आपल्याला दोन्ही पैकी एकही न खेळणारे विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर मग मला सांगा कबड्डी खेळणारे किती आहेत? 24 फक्त कबड्डी खेळणारे, दोन्ही खेळणारे 12, आणि फक्त क्रिकेट खेळणारे 36, असं मिळून टोटल बनणार आहे, बरोबर आहे. तर असं टोटल किती आहेत? तर 80 आहेत. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, हातचाला 1 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, म्हणजे 72 खेळाडू काही ना काही खेळणारे आहेत. 72 जे खेळाडू आहेत ते काय असणार आहेत? कोणता ना कोणता गेम खेळणारे आहेत. मग आपल्याला सांगा टोटल किती होते रे? 80 होते. तर त्या 80 मधून 72 खेळणारे आहेत, तर न खेळणारे किती राहिले? 8.
किती पैकी? टोटल 80 पैकी टक्के काढायचे म्हणून इंटू 100. तर हे 0 हा 0 कटला, 8 1 8 म्हणजेच 10% असे असणार आहेत खेळाडू जे क्रिकेट अथवा कबड्डी खेळत नाहीत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 10%, ऑप्शन नंबर सी. कंबाईन प्रिलिम्स 2022 ला विचारला प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स ग्रुप सी, ठीक आहे, प्रिलिम्स 2019 ला विचारलेला आहे. परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी बघा, हे सुद्धा व्हेन डायग्रामचाच क्वेश्चन आहे. टोटल व्यक्ती माहित नाही तर सपोज आपण एक्स पकडू, त्याचीच व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या. काही जण चहा पितात, काही जण कॉफी पितात आणि काही जण दोन्ही पण पितात, बरोबर आहे. म्हणजे हा जो कॉमन मधला पार्ट आहे हे चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे असणार आहे. त्यांनी काय म्हटलंय, 32 व्यक्ती चहा पितात. फक्त चहा म्हणलं असतं तर मध्ये आलं असतं, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे ती बाहेर लिहावं लागेल. 35 व्यक्ती कॉफी पितात, याच पद्धतीने बाहेर लिहावं लागेल कारण फक्त कॉफी पिणारे नाही. 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात हे मध्ये येणार आहे. मग मला सांगा, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 32 आहे, बरोबर आहे. तर त्यामध्ये कॉमन 22 आहे, तर फक्त चहा पिणारे किती असतील, तर 32 मधून 22 मायनस करा. 2तून 2 गेले 0, 3तून 2 गेला 1, म्हणजे फक्त चहा पिणारे 10 असतील. फक्त कॉफी पिणारे किती असतील, 35 मधून 22 मायनस करा. 5तून 2 गेले 3 उरले, 3तून 2 गेला 1 उरला, म्हणजे फक्त कॉफी पिणारे 13 असतील. मग टोटल कसं बनतंय, फक्त चहा पिणारे 10, फक्त कॉफी पिणारे 13 आणि दोन्ही पिणारे 22, याच्यावरून टोटल म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. तर 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, म्हणजे टोटल व्यक्ती किती असणार आहेत, तर 45 असणार आहे. एक्स म्हणजेच काय, तर टोटल, म्हणून ते आलं 45. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 45, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा प्रश्न MPSC ASO मेन्स 2019 ला विचारलाय. वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आणि 70% भूगोलासाठी नावे नोंदवली. बघा, 40% विद्यार्थ्यांनी कशासाठी नावं दिलेत, भूगोलसाठी नावं दिलेत. त्याच्यानंतर किती टक्के, 40% विद्यार्थ्यांनी भूगोल नाही, 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी नावं दिलेत आणि भूगोलसाठी आहे 70%. 70% भूगोलासाठी, त्याच्यानंतर 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी नावं दिलेत. आणि पुढे काय म्हटलंय, 15% गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावं दिलेत. ते दोन्ही मधलं काय करायचं, मायनस करायचं. शॉर्टकट सांगतो डायरेक्ट तुम्हाला, 15% दोन्हीसाठी दिले होते ते मायनस करायचं. 70 आणि 40 किती झालं, 0 0 0, 7 आणि 4 11, 110 मधून 15% गेले. बघा, 10तून 5 गेले, 5 उरले. त्याच्यानंतर इथं किती उरला तुमचा, बघा इथला हातचा घेतला तर 10तून 1 गेला, 9 उरला, बरोबर आहे. म्हणजेच 95% विद्यार्थी असे असणार आहेत की ज्यांनी कुठल्या कुठल्यासाठी नावं दिली असणार आहेत. म्हणजे 95%मध्ये काही जणांनी भूगोलसाठी नाव दिले असतील, काही जणांनी गणितासाठी नावं दिलेली असतील आणि काही जण असे असतील ज्यांनी दोन्हीसाठी नावं दिलेली असतील. ठीक आहे, हे नावं दिलेली आहेत, नावं दिलेली आहेत किंवा नावे नोंदवलेले विद्यार्थी आहेत. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले हे नावे दिलेले विद्यार्थी आहेत, तर नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची. म्हणजे टोटल किती असतं रे, 100% असतं. 100% मधले 95% विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कुठे ना कुठे नावं दिलेली आहेत. तर म्हणजे 100 मधले 95 गेले, म्हणजे उरले किती, तर 5% विद्यार्थी असे असणार आहेत ज्यांनी कुठंच नावं दिलेली नाहीत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 5%. तर या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने करू शकता. टोटल मधून जे दोन्ही मधलं दिलेलं आहे ते मायनस करायचं. तुम्हाला डिटेलमध्ये जर सॉल्व्ह करायचं असेल मित्रांनो, तर बघा आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह करू. हे बघा, टोटल पर्सेंटेज म्हणलं की 100% असते. पहिलं हे गणितासाठी नावं दिलेली आहेत असं पकडूया आपण. दुसरा सर्कल भूगोलासाठी नावं दिलेली आहेत आणि मधला जो कॉमन पार्ट आहे तो मधला कॉमन पार्ट म्हणजे दोन्ही विषयासाठी दिलेली नावे असणार आहेत. मला सांगा गणितासाठी किती दिलेत, 40%. फक्त गणितासाठी म्हणले का, नाही, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू बाहेर लिहावं लागेल. भूगोलासाठी म्हणलंय म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 70% बाहेर लिहावं लागेल. आणि दोन्हीसाठी नावे किती लोकांनी दिली, तर 15% ते मध्ये येणार आहे. मला सांगा फक्त गणितासाठी किती जणांनी नावं दिली असतील, 40%तून 15% मायनस करा. 10तून 5 गेले, 5 उरले, 3तून 1 गेला 2. फक्त गणितासाठी 25% लोकांनी नावं दिली असतील. तसंच फक्त भूगोलासाठी किती लोकांनी नावं दिली असतील, 70%तून 15% मायनस करा. 10तून 5 गेले, 5 उरले, 6तून 1 गेला 5 उरला, म्हणजे 55% फक्त भूगोलासाठी नावं दिली असतील. नावं दिलेल्या विद्यार्थ्यांचं काढा बघा. फक्त गणितासाठी 25% लोकांनी नावं दिलेत, फक्त भूगोलासाठी 55% लोकांनी नावं दिलेत आणि दोन्हीसाठी 15% लोकांनी नावं दिलेत. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी 5 आणि 5 10, 5 15, हातचा आला 1, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, म्हणजे 95% विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कुठल्या ना कुठल्या विषयासाठी नावं दिलेत, भूगोल, गणित किंवा दोन्हीसाठी. आपल्याला नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायच्या.
तर 100% 95% गेले म्हणजे उरले किती 5%. हे जे 5% विद्यार्थी असणार आहेत यांनी कुठेच नावं दिलेली नाहीत, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 5%. तर याही पद्धतीने तुम्ही डिटेलमध्ये हे सोल्युशन करू शकता. पण लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्ही ओरली करू शकता. भूगोलासाठी 70% दिले होते, गणितासाठी 40% दिलं होतं. हे दोघांची बेरीज करून दोन्हीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नावं दिलेत ते डायरेक्ट मायनस करायचं. हे नावं दिलेली येईल, 100%मधून नावं दिलेली मायनस करा, राहिलेलं न दिलेलं असेल. तर या पद्धतीने मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीसी ला ग्रुप सी असेल किंवा कंबाईन असेल, प्री आणि मेन्सला जे विचारलेले व्हेन डायग्रामचे, ठीक आहे, हे महत्वाचं आहे कारण हे क्वेश्चन हमखास विचारले जातात. तुमच्या येणाऱ्या 9 नोव्हेंबरच्या कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा हे खूप महत्वाचं असणार आहे किंवा येणाऱ्या राज्यसेवेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो. धन्यवाद.